काल गणेश चतुर्थी, सर्वांच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालं असेल. आज म्हणजे दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी असते. आपल्या संस्कृतीमध्ये आज आपल्या 7 ऋषींबद्दल म्हणजे सप्तऋषींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. आज शेतामध्ये नांगरलेलं धान्य, भाज्या खाऊ नये अशी प्रथा आहे. म्हणून रानभाज्या आणि कंदमुळं खाल्ली जातात. मी पण आज रानभाजी करायचं ठरवलं. मला माझी मैत्रीण नेहा जोशी हिने सांगितल्याप्रमाणे आज मी रानभाज्या घ्यायला पुण्यातील मंडईमध्ये आले. सकाळी सकाळीच गेले होते. जिलब्या गणपतीचं प्रथम, नंतर मंडई गणपतीचं सुंदर दर्शन झालं. आणि सरळच एक गल्ली आहे मंडईजवळ, तिथे रानभाज्या दिसल्या. चौकशी केल्यावर मला कळलं की ही भारंगीची भाजी, दुसरी मोहोर म्हणून चाईचा मोहोर आणि तिसरी राजगिरा, अशा मला 3च भाज्या मिळाल्या. तिथे खडेमीठ पण होतं विकायला, ते पण घेतलं. घरी येऊन स्वच्छ धुतल्या सर्व भाज्या. मोहोर काढला, मोहोरच्या त्या फुलं असतात ती काढली. भारंगीची फुलं काढली आणि स्वच्छ धुतली. मिरची, लसूण, कांदा, मोहरी, जिरं असं फोडणीत घालून परतलं. मस्त टेस्टी भाजी झाली. या रानभाज्या फक्त आता पावसाळ्यातच मिळतात. खूप पौष्टिक आणि इम्युनिटी बूस्टिंग असतात. तुम्ही पण आज ऋषीपंचमीला करता का मिक्स रानभाज्यांची भाजी? कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. सो आपलं हे ट्रेडिशनल नॉलेज आहे ते सर्वांबरोबर शेअर होईल. थँक यू फॉर वॉचिंग.